Sant Shri Dhnaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. यशोधन महाराज साखरे विद्यावाचस्पती आहेत, अभियंता आहेत, वकील आहेत, कीर्तनकार आहेत, उद्योजक आहेत, अध्यापक आहेत. स्वस्त्रीश्री या मासिकाचे ते संपादक आहेत. सौभाग्यवती त्यांच्या सहधर्मचारिणी यांचाही सरणे सत्कार करावा. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. त्या चैतन्य तत्वाविषयी सांगताना मौली ज्ञानोबा सांगतात, राती आणि दिवो पातली सूर्याचा ठावो, तैसी आपुला साची वावो दोघेही जिये. रात्र आणि दिवस या दोघांचं भांडण लागलं. काय भांडण लागलं? रात्र म्हणते मी श्रेष्ठ, दिवस म्हणतो मी श्रेष्ठ. मग भांडण लागल्यानंतर मिटवायला त्रयस्थ पाहिजे. मग त्रयस्थ कोणाकडे जायचं? तर म्हणाले रात्रीला रात्र पण काय आहे, तर सूर्य नसतो म्हणून ती रात्र आहे. दिवसाला दिवस पण काय आहे, सूर्य आहे म्हणून त्या दिवसाला दिवस पण आहे. मग रात्र आणि दिवस या दोघांचं जेव्हा भांडण लागलं, तेव्हा भांडण लागल्यानंतर आता मिटवायचं कुठे? तर मिटवण्याकरता गेले ते सूर्याकडे. सूर्याकडे गेल्यानंतर त्या रात्रीला अस्तित्वच राहिलं नाही. सूर्याला विचारलं मी दिवस आहे, तर सूर्य म्हणतोय बाबा रात्र आणि दिवस हे तुमच्या अपेक्षेने आहेत. माझ्या दृष्टीने विचार करायला गेले तर रात्रही नाही आहे आणि दिवसही नाही. त्याप्रमाणे संपूर्ण जगत जोपर्यंत आपल्याला प्रतीत होत आहे तोपर्यंत ही सगळी सापेक्षता बरोबर आहे. एका फ्रेममधनं जर आपण अनेक गोष्टी बघितल्या तर त्या सारख्या असतात, पण वेगवेगळ्या फ्रेममधनं आपण जर त्या गोष्टींकडे बघितलं तर त्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. हा जो सापेक्षतावादाचा सिद्धांत आहे तो इथपर्यंत बरोबर आहे, पण चैतन्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सापेक्षता नाही. जे काही आहे ते सगळं निरपेक्ष आहे. चैतन्य एक आहे. राधाकृष्णन जे आपले भारताचे उपराष्ट्रपती होते, महामती राष्ट्रपती होते, त्यांनी हा विचार फार सुंदर सांगितला आहे. चैतन्याचं जे एकत्व आहे ते एकत्व न्यूमरिकल वन नसून चैतन्याचं एकत्व ॲब्सोल्यूट, ज्याला निरपेक्ष म्हणतात, अशा स्वरूपाचं आहे. म्हणून चैतन्य हे सरते शेवटी सापेक्षतेहून पलीकडे गेल्यानंतर निरपेक्ष असं चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या विषयी मौली ज्ञानोबा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तीर्थरूप गुरुवन महाराज नेहमी सांगतात, यदा कदाचित कराड सर त्यावेळेला नव्हते म्हणून हे असं झालं. अमृतानुभव हा जर त्या आईन्स्टाईनच्या हातामध्ये लागला असता तर आईन्स्टाईन अमृतानुभव डोक्यावर घेऊन नाचला असता, पण कराड सर तेव्हा नव्हते, त्यामुळे कराड सरांनी ते निश्चित कार्य केलं असतं. पण अमृतानुभवामध्ये सांगितलेला जो सापेक्षतेच्या पलीकडे असलेला निरपेक्षतेचा सिद्धांत आहे ते हे सर्वोच्च विज्ञानातला सिद्धांत आहे. म्हणजे मौली ज्ञानोबा सांगतायत जगताच्या उत्पत्तीचा विचार, पण जाता जाता सांगतायत निरपेक्षता आणि सापेक्षता. सर्वात शेवटी मौली ज्ञानोबा सांगतायत, सांडूनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देवो निशंभू शांभवी झालो. काय विचार आहे? मीठ आहे, मिठाला व्यापक व्हायचं आहे. मग मिठाला जर व्यापक व्हायचं असेल तर मिठाला स्वतःच्या मीठपणाचा त्याग करून समुद्राशी एकरूप व्हावं लागतं. आणि ज्या वेळेला ते मीठपणाचा त्याग करून समुद्राशी एकरूप होतं त्यावेळेला ते मीठ व्यापक सागरासारखं होतं. त्याप्रमाणे अहम देवो निशंभू शांभवी झालो. तुम्ही जर तुमचा अहंकार सोडला, तुम्हाला जर व्यापक व्हायचं असेल तर तुमचा अहम कोणाला द्यायचा? शंभूला द्यायचा. आणि त्या आपला अहम जर आपण त्या शंभूला दिला तर आपण शंभूचे शांभवी होतो. म्हणून आपल्या जीवनाचं अंतिम साध्य काय असेल तर शांभवी होणं. शांभवी नावाची एक विद्या सुद्धा आहे. ध्यानामध्ये सुद्धा शांभवी ध्यान आहे. तर या ठिकाणी जी शांभवी सांगितलेले ते शंभू स्वरूप होणं ही खरी शांभविता आहे असं या ठिकाणी मौली ज्ञानोबा यांनी सांगितलं. हा एकच सिद्धांत जर आपण नीट लक्षी घेतला तर मौली ज्ञानोबा यांच्या ग्रंथांमध्ये हे विज्ञानाचे सिद्धांत कसं येऊन बसतात ते आपल्या लक्षात येईल. पुढे एक सिद्धांत आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल की आपल्याला असं दिसतं की सूर्य उगवतो पूर्वेला, दिवसभर चालत 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 जातो, पश्चिमेला तो मावळतो. त्या रथस्य एकम चक्रम या श्लोकामध्ये तो अविरत कसा चालत असतो सगळं साह्य नसताना त्याचा विचार सांगितला आहे. मग आत्तापर्यंत साधारणपणे
बऱ्याच 18व्या शतकामध्ये तो शोध लागला असं सांगितलं जातं की सूर्य हा स्थिर आहे आणि पृथ्वीही फिरते, पण आपल्याला दिसताना आपण स्थिर आहोत आणि सूर्य फिरतो असं आपल्याला वाटतं. मौली ज्ञानोबाराय सांगतात, मौली ज्ञानोबारायांना सूर्याचं स्थिरत्व सांगायचं नाही आहे. मौली ज्ञानोबारायांना नैष्कर्म्य अवस्था म्हणजे काय ते सांगायचं आहे, नैष्कर्मतेचा सिद्धांत सांगायचा आहे. आणि नैष्कर्मतेचा सिद्धांत सांगताना सूर्याची स्थिरता मौली ज्ञानोबाराय सांगतात. आणि उदो असतेचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्याचं चालणंय पण कसं आहे, न चालताय. म्हणजे सूर्य आपल्याला चालताना जरी दिसत असला तरी तो चालत नाही. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. नैष्कर्म्य म्हणजे काय, तर मौली पूर्वीच्या त्या ज्या श्लोकावरती हे मौली ज्ञानोबाराय सांगतात, तिथं काय भगवान सांगतायत की कर्मामधली अकर्मता आणि अकर्मामधली कर्मता हा सिद्धांत मौलीनं सांगायचा आहे. म्हणजे अकर्म म्हणजे काय, बसून राहणं, अरे बसणं हे सुद्धा कर्म आहे. झोपून राहणं, अरे झोपणं हे सुद्धा कर्म आहे. म्हणजे काही न करता आपण राहू शकत नाही, मी काही न करता राहतो असं करणं म्हणजे काय, कर्म आहे. मग अकर्मता काय, तर अकर्मता म्हणजे त्या कर्मामधला कर्तृत्व. आताच सरांनी सांगितलं निष्काम कर्मयोगी खरसर आहेत. आताच सरांनी सांगितलं हे झालं, आम्हाला वाटतं सरांनी केलं, पण सर करतात मी नाही, सर म्हणतात मी नाही केलं. म्हणजे कर्तृत्वामधला अहंकार टाकून देणं, त्या कर्माविषयी फलासक्ती टाकणं. म्हणजे कर्म करणारा तो करता दिसतो, पण त्यांनी त्या कर्मामधला अहंकार परित्याग केलेला आहे, त्या फलासक्तीचा परित्याग केलाय, म्हणून तो कर्म करून तो अकर्म करणारा आहे, तो अकर्मी आहे. आणि आपण काही न करता निवांत बसतो, पण आपल्या मनामध्ये कर्म हे चालूच असतं, म्हणून आपण कर्म न करता कर्म करणार आहेत. देव सिद्धांत सांगताना मौली ज्ञानोबाराय सांगतात की सूर्य हा चालताना दिसतो, तो चालतोय असा आपल्याला भ्रम होतो, पण वस्तुस्थितीने जर आपण विचार करायला गेलं तर तो चालत नाही. म्हणजे जाता जाता जी 18व्या शतकामध्ये शोध लागला असं सांगितलं जातं, त्याचा विचार मौली ज्ञानोबारायांनी 750-800 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. दुसरा एक दृष्टांत आहे का, पृथ्वी परमाणूचा उगाणा घ्यावा तरी भूगोलची काखेस व्हावा, तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे. तुम्हाला जर मला जाणून घ्यायचं असेल तर कसं जाणार, एक तर परमाणूचा उगाणा म्हणजे दोन गोष्टी आहेत. कोणत्याही गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान, ज्याला आपण मराठीमध्ये आकलन असं म्हणतो, ते आकलन म्हणजे काय, आकलनमध्ये आ हा उपसर्ग आहे आणि कल हा धातू आहे. त्या वस्तूचं कार्य, त्या वस्तूचं कारण आणि त्या वस्तूचं स्वरूप, या तीन गोष्टी आपल्याला जेव्हा समजतील तेव्हा त्या पदार्थाचं आकलन झालं असं आपण म्हणू शकतो. जर माझं तुम्हाला आकलन करून घ्यायचं असेल तर पृथ्वीचा दृष्टांत देतात. पृथ्वीचं कारण काय हे समजलं पाहिजे. तर आता अणू परमाणू बराच विचार चाललेला आहे. तर पृथ्वीचं मूळ कारण आहे परमाणू. न्यायशास्त्रामध्ये बराच तो विचार आलेला आहे. अणू कशाला म्हणायचं, द्विणुक कशाला म्हणायचं, त्रिणुक कशाला म्हणायचं, त्यांचा संयोग कसा होतो, हा न्यायशास्त्रामध्ये. न्यायशास्त्र म्हणजे आपण जे लॉ म्हणतो त्याला न्यायशास्त्र नाही समजत. न्यायशास्त्र म्हणजे तर्कशास्त्र, तर लॉजिक. त्या न्यायशास्त्रामध्ये हा बराच विचार आलेला आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीला जर जाणून घ्यायचं असेल तर परमाणूंना आपण जाणलं पाहिजे. म्हणून पृथ्वीची मूल कारणता परमाणूमध्ये हा विज्ञानाचा सिद्धांत सांगतायत. आणि पुढे जाता जाता सांगतायत तरी भूगोलची काखेस व्हावा. पृथ्वी ही गोल आहे, हे मौली ज्ञानोबाराय जाता जाता सांगतायत. गोल कशी, आताच आपल्या दारामध्ये ती फिरतीये पृथ्वी, स्फिरिकल अशा स्वरूपाची आहे, स्फिअर सारखी आहे. त्या भूगोलाला म्हणजे जी चेंडू सारखी गोल आहे, त्या पृथ्वीला तुम्ही काखेमध्ये घेणं म्हणजे त्याचं परिपूर्ण ज्ञान होणं, म्हणजे त्याच्या कारणाचंही ज्ञान होणं आणि त्याच्या परिपूर्ण स्वरूपाचं ज्ञान होणं. त्याप्रमाणे माझा जो विस्तार आहे, माझं जे कारण आहे, ते जर तुम्हाला व्यवस्थित रीतीने समजेल तर आणि तरच तुम्ही मला व्यवस्थित रीतीने जाणू शकाल असं मौली ज्ञानोबाराय सांगतात. म्हणजे मौलींना परमाणूही सांगायचं नाही आहे, पृथ्वीचा चेंडू सारखा आकार आहे हेही सांगायचं नाही, पण ते सिद्धांत जाता जाता या ठिकाणी येऊन बसतात. पुढे जाऊन सांगतात जेथ संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. चित्रपट मौलींची संकल्पना आहे. संसार चित्र आणि ते कशावर उमटतं, पटावर उमटतं. तर पट कोणता आहे, तर मनोरूप पट आहे. उपाध्ये सरांचा त्याचा फार मोठा अधिकार आहे. मन करारे प्रसन्न, फार सुंदर विचार आहे. तर हे संसार चित्र आहे आणि हे संसार चित्र कुठे उमटतं, मनोरूप पटावरती उमटतं.
म्हणजे हे काय चित्रपट आहे. आणि पुढे जाऊन मौली ज्ञानोबाराय सांगतात. आता हा सिद्धांत आदरणीय डॉक्टर भटकर सरांनी सुद्धा मला अनेकदा हा विषय सांगितला की संपूर्ण जग हे मनोमय आहे. संपूर्ण हे जग मनोरूप आहे. जगामध्ये दोन प्रकारची सृष्टी आहे. एक आहे ईश सृष्टी आणि दुसरी आहे जीवसृष्टी. तर ईश सृष्टी म्हणजे या पंचमहाभूतापासून बनलेली आहे ईश सृष्टी, आणि आपल्या मनाने बनलेली आहे जीवसृष्टी. आपल्याला होणारं जे सुखदुःख हे ईश सृष्टीने होत नाही, तर जीवसृष्टीने होतं. सुख किंवा दुःख हे ईशसृष्ट पदार्थापासून होत नाही. आता जगामध्ये हजारो लोक जन्माला येत आहेत, हजारो लोक मरत आहेत, पण त्याचं आपल्याला सुखही नाही, दुःखही नाही. थोडंसं चांगल्या मराठीत सांगायचं तर आपल्याला त्याला सोयरही नाही, त्याचं सुतकही नाही. मग केव्हा आपल्याला सोयर सुतक होतं? जेव्हा मतसंबंधी माझेपणा त्या गोष्टीचा विषय असतो, तेव्हा ते सुख. संसार म्हणजे हे सुखदुःख. जोपर्यंत मन आहे तोपर्यंतच हे सुखदुःख आहे. मनाचा मनपणा निवृत्त झाला, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीस आले, असा जेव्हा आपल्याला निश्चय होईल तेव्हा आपल्याला सुखदुःखाधिकांचा भोग होणार नाही. असं मौली ज्ञानोबाराय म्हणजे मनाचा मनपणाही सांगतात आणि चित्रपट म्हणजे काय तेही सांगतात. पुढे हा विज्ञान शब्दाचा एक अर्थ सांगितला. बऱ्याच ओव्यात हा विज्ञान शब्दाचा एक अर्थ आहे. दुसरा विज्ञान शब्दाचा अर्थ आहे मौली ज्ञानोबारायांनी सर्वत्र समान भावपूर्ण युक्त धृती धारणायुक्त वर्ते जया या अभंगाचा विचार करताना मौली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेवा जिणे अवघे ज्ञान होणे, विज्ञानी राहणे गुरुकृपा. हा विज्ञान शब्दाचा दुसरा अर्थ आहे. किंवा अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ज्ञान कळू आले. त्या अभंगामध्ये मौली ज्ञानोबाराय सांगतात, शमदम कळा सज्ञान विज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. म्हणून या ठिकाणी जो विज्ञान शब्दाचा अर्थ आहे हा अत्यंत भिन्न आहे. म्हणजे आतापर्यंत जो मी विज्ञान शब्दाचा अर्थ सांगितला त्याच्यापेक्षा हा विज्ञान शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मौली ज्ञानोबारायने विचारलं, तुम्ही जगता कशावरती? कोणी म्हणतं मी जेवणावर जगतो, कोणी म्हणतो मी पाण्यावर जगतो, कोणी म्हणतं मी आशेवरती जगतो. पण मौली ज्ञानोबाराय सांगतात, माझं हे जगणं कशावर आहे? ज्ञानावरती जगणं आहे. आणि ज्ञान म्हणजे स्वरूपभूत ज्ञान, आणि त्या स्वरूपभूत ज्ञानामध्ये कायम त्या स्वरूपभूत ज्ञानाचा आनंद घेत कायम राहणं. ह्याच्याकरता काय पाहिजे? गुरुकृपा पाहिजे. ज्ञानदेवाला आहे पाहिजे पै सिद्धी, बोलिला त्रिशुद्धी ज्ञानेश्वर. म्हणजे गुरुकृपेशिवाय हे ज्ञान होणार नाही. म्हणून या विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे अपरोक्ष ज्ञान. आता अज्ञान म्हणजे काय? तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. त्या विज्ञानाच्या विषयी असलेली सत्यता याचंच नाव अज्ञान. म्हणजे हे जो प्रपंच आहे दिसणारा, हा प्रपंच सत्य आहे असं आपल्याला जे वाटतं ते वाटणं म्हणजे काय? अज्ञान आहे. वस्तुस्थितीने हा प्रपंच नाही आहे. वस्तुस्थितीने हे सगळं भ्रम आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इल्युजन म्हणतो. तर हे इल्युजन हा सगळा भ्रमरूप असून सुद्धा तो सत्य वाटणं याचंच नाव आहे अज्ञान. पुढे जाऊन मौली ज्ञानोबाराय सांगतात की ज्ञानाचा होणारा परिणाम काय? आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निःशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. आता ज्या वेळेला हे स्वरूपभूत ज्ञान होतं त्यावेळेला अज्ञानाची निवृत्ती होते. विज्ञान काहीही शिल्लक न राहता करपून जातं. हरपे इकडं वापरलं असतं, करपे तिकडं चाललं असतं ना. आता अज्ञान अवघे करपे, विज्ञान निःशेष हरपे, आणि ज्ञान ते स्वरूपे चाललं असतं. पण मौली ज्ञानोबारायांची जी शब्दाची योजना आहे ती फार बारकाव्याने केलेली आहे. हरपे म्हणजे निवृत्त होतं, आणि विज्ञान म्हणजे शिल्लक राहतं, दिसतं, पण त्याला किंमत काही राहत नाही. ज्या वेळेला दोरीवरती सर्प भासतो त्यावेळेला दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची निवृत्ती होते. दुसरा दृष्टांत असा आहे की ज्या वेळेला रोहिणीचं मृगजळ आपल्याला दिसतं त्यावेळेला त्या मृगजळ दिसतं, पण दिसून सुद्धा ते मिथ्या आहे असं जेव्हा आपल्याला निश्चित ज्ञान असतं त्यावेळेला त्या मृगजळाची किंमत शून्य असते. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर अज्ञानाची निवृत्ती होते. प्रपंच हा राहतो, प्रपंच हा जात नाही, परंतु प्रपंचाची किंमत शून्य असा आपला निश्चय होतो. आणि सरते शेवटी मौली ज्ञानोबाराय सांगतात, या सगळ्याचा परिणाम काय होतो? जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने दी. किती धैर्य आहे! ज्या बोलण्याने बोलणं संपतं असं मौली बोलतात. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, बोलणाऱ्याचं बोलणं संपून जातं, ऐकणाऱ्याचं ऐकणं संपून जातं, आणि सरते शेवटी हे साने मोठे उरोने दी. हा मोठा हा छोटासा भेदभाव उरत नाही. वेदांत शास्त्राचं वर्णन करताना असं सांगतात, वटवृक्ष तरोर मूले वृद्धाः शिष्याः गुरोर युवा, गुरोस्तु मौनं व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. वडाचं झाड आहे,
साधारणपणे असा नियम आहे, गुरु म्हातारा असतो, विद्यार्थी वयाने कमी असतो, पण तिथं उलट आहे. वृद्ध हा शिष्य हा वृद्ध आहे आणि गुरु हा युवा आहे. आपल्या डोळ्यासमोर चांगदेव महाराज आणि मौलिक ज्ञानोबा येतात आणि त्या दोघांचं बोलणं कसं आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम, मौनात या मिठ्या वाणीजे, मौन हेच त्या सद्गुरूंचं व्याख्यान आहे. आणि त्या मौनाच्या मिठीनं वानलं जाणारं जे चैतन्य शिष्य स्तुच्छिन्न संशय, त्या शिष्याच्या मनामध्ये एकही संशय शिल्लक राहणार नाही, तो निसंशय स्वरूपाचा झालेला आहे. अशा स्वरूपाचं जे स्वरूप भूत ज्ञान, त्याच्या अपेक्षेने असणारं जे विज्ञान आणि त्याच्या अपेक्षेने असणारं अज्ञान, असा विचार मौलिक ज्ञानोबा यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे.